फक्त 5 दिवस, 5 देश आणि भारतासाठी लाखो कोटीच्या संधी. पण प्रश्न हा आहे की मोदीच्या या विदेश दौऱ्यात भारताने खरंच काय कमावलं? पैसे, तेल, टेक्नॉलॉजी की जगात वाढती ताकद? आणि काही लोक काय म्हणत आहेत की हा दौरा भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. चला सगळं सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, कोकणी ट्रेडर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 दिवसाचा विदेश दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक देशांना भेट दिली. हा साधा दौरा नव्हता, कारण जगात सध्या मोठे बदल सुरू आहेत. एका बाजूला युद्ध, महागाई, तेलाचे दर, तर दुसऱ्या बाजूला AI, सेमी कंडक्टर आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीवर जगाची शर्यत सुरू आहे. अशा वेळी भारतासाठी एक मोठा प्रश्न होता. भारत जगाच्या शर्यतीमध्ये पुढे कसा जाणार? आणि याच्या उत्तरासाठी मोदी विदेश दौऱ्यावर गेले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गुंतवणूक. या दौऱ्यात अनेक मोठ्या कंपन्यांशी चर्चा झाली. रिपोर्टनुसार भारतात लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची संधीबाबत चर्चा झाली. याचा अर्थ काय? मोठ्या कंपन्या भारतात कारखाने उघडू शकतात. नवीन कंपन्या आल्या तर रोजगार वाढू शकतो. कल्पना करा, जर सेमी कंडक्टर फॅक्टरी भारतात आली तर हजारो लोकांना काम मिळू शकते. सेमी कंडक्टर आणि टेक्नॉलॉजी, आज मोबाईल, लॅपटॉप, कार सगळ्यात चिप्स लागतात. पूर्वी भारतात चिप्ससाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागायचं. पण आता भारतात सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग वाढण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी दौऱ्यावर मोठ्या चर्चा झाल्या. जर भारतात सेमी कंडक्टर मध्ये मजबूत झाला तर भविष्यात भारत मोठा टेक पॉवर बनू शकतो. आजच्या जगात डिफेन्स खूप महत्वाचं झालं आहे. भारताला आधुनिक टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स पार्टनरशिप हवी आहे. काही देशांसोबत डिफेन्स, सिक्युरिटी आणि टेक्नॉलॉजी शेअरिंगवर चर्चा झाली. याचा फायदा काय? भारतीय सैन्याला नवीन टेक्नॉलॉजी मिळू शकते आणि भारत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्वतः मजबूत होऊ शकतो. तेल, गॅस आणि एनर्जी सिक्युरिटी. भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. जर जगात युद्ध झालं तर तेलाचे दर अचानक वाढतात. म्हणून भारतासाठी एनर्जी सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. या दौऱ्यात ऑइल, गॅस सप्लाय आणि इन्व्हेस्टमेंटवर चर्चा झाली. याचा फायदा भारताला भविष्यात एनर्जी सप्लाय स्टेबल ठेवायला मदत होऊ शकते. पूर्वी भारत फक्त मोठी मार्केट म्हणून पाहिला जायचा, पण आता भारताकडे जग वेगळ्या नजरेने पाहत आहे. मोठे देश भारतासोबत पार्टनरशिप करू इच्छित आहेत. AI, डिफेन्स, ग्रीन सेक्टर, सेमी कंडक्टर या सगळ्या क्षेत्रात भारताने महत्वाची पावले टाकली आहेत. पण सत्य काय? आता एक महत्वाचा प्रश्न, भारताला खरंच लाखो कोटी मिळालेत का? उत्तर आहे नाही, लगेच नाही. हे डायरेक्ट पैसे भारतात आलेले नाहीत. हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अग्रीमेंट्स आणि फ्युचर अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजेच आधी चर्चा झाली, उद्या डील होईल आणि काही वर्षांनी त्याचा फायदा दिसू शकतो. तर मित्रांनो, पंतप्रधान मोदींच्या 5 दिवसाच्या विदेश दौऱ्यामध्ये भारताने नेमकं काय कमावलं? गुंतवणुकीच्या संधी, सेमी कंडक्टर आणि टेक्नॉलॉजी पार्टनरशिप, ऑइल आणि गॅस सिक्युरिटी आणि जगात वाढतं भारताचं महत्व. पण याचा खरा फायदा भारताला पुढच्या काही वर्षात दिसेल. तुम्हाला काय वाटतं? हा दौरा भारतासाठी फायदेशीर ठरेल का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब